भाजप सरकारनं काय केलं? रोजगार प्रत्येक सहकारी संस्था सरकारी ज्या कंपन्या होत्या, ह्या कंपन्या प्रायव्हेट करायचं काम केलं. त्यामुळे प्रायव्हेट केले काय केलं? रोजगाराचं निर्बंध आलेत. जिथं 50 माणसं काम करत होती तिथे 5-10 माणसावर काम. यांनी रोजगार दिलाच नाही. आणि सगळ्यात मोठी फसवणूक कुणी केली असेल, तर यांचा जो मेन म्होरक्याच जो अलिबाबा आहे तोच फसवणूक लबाड आहे. का एखाद्या माणसाला जर कुठं नावं ठेवायसारखा जागाच नाही त्या माणसाला, तर हे मान्यच करावं लागेल आम्हाला. जाऊया पुढं आणखी काही नागरिकांशी बोलूया. दुर्दैवानं फसवा-फसवीच्या ह्याच्यात म्हणा किंवा पैशाच्या वापरामुळं दादांच्याकडची सत्ता आमच्या 38 वर्षानंतर गेली. एवढंच दुर्दैव झाले. पण नुसता कलर द्यायचं गावात काम चालू आहे बघा त्यांचं. बाकीचं काय नुसता घोषणेचा महापूरच आहे. मान्यच करावं लागेल. आणि आतापर्यंत अभिजितला 1-2 वेळेला म्हणजे उमेदवारी दिली, त्यावेळेला 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तिने चांगलं काम केलं. त्याच्यानंतर पुन्हा तिने जी कामं केली ती अतिशय प्रामाणिकपणाने केली. त्यांचं काम बघितलं तर अतिशय स्वच्छ चेहरा, प्रामाणिक चेहरा, काम करायची तळमळ असणारा चेहरा आणि विरोधी बाजूचा उमेदवार आहे. दोघांची तुलना केली तर ती कधी आम्हाने इथं कुरडूसुद्धा आमच्यावर रानात कधी उगवत नव्हता. त्यामुळं लोक समृद्धी आहे ती सुखच पाहिजे. ती एका घरात गाड्या मिळत नव्हत्या, सायकल मिळत नव्हती. ती आज 4 चाकीत फिरते. ती एका घरात 3-3 गाड्या आहेत, 4-4 गाड्या आहेत. आणि असं जर मतदारासनी जर ही ओळखत नसलं तर कशाला तर भुलायचं, काय तर करायचं किंवा कशासाठी तर मागं लागायचं. परिषद मतदारसंघ अर्थात सांगली जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी मी जातोय, वेगवेगळ्या नागरिकांशी चर्चा करतोय. या अनुषंगानं सध्या मी आहे कुरळपमध्ये. चिक्कुर्डी जिल्हा परिषद मतदारसंघ येतो. या दुपारची वेळ आहे, नागरिक बसलेले आहेत कट्ट्यावर. काय सांगाल, एकंदरीत जिल्हा परिषदेची निवडणूक लागली, विकास कामाच्या अनुषंगानं तुमच्या मदतीला कोण येते किंवा आता इथं कुणाचा कौल वाटतोय तुम्हाला, वारं काय म्हणतं? चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या अभिजित पाटलाचं वातावरण प्रचंड आहे. आमच्या कुरळप गावाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर माननीय जयंतराव पाटील, मानसिंगराव नाईक भाऊ आणि पी आर दादा यांच्यामार्फत आमच्या कुरळपमध्ये भरपूर विकास कामे झालेली आहेत. मला लहानपणापासून 1983-84 पासून ग्रामपंचायतची सत्ता दादांच्या ताब्यामध्ये आली. त्यापासून दादांनी गावातील विकास कामाच्या बाबतीत प्रचंड डोंगर निर्माण केला आहे. भारत योजना असून दे, पाणी पुरवठ्याची नदीहून आणली, 1-2-3 किलोमीटर अंतरावरून आणली. जल मिशनचं आमच्या पंचक्रोशीत पहिल्यांदा कुरळपमध्ये काम झालं, जल मिशनचं चालू झालं. परत नंतर ग्रामपंचायत झाल्या, संस्था एक 4-5 आहेत. हनुमान पाणी पुरवठा एक गावासाठी शेतीसाठी पाणी पुरवठा असणारी ती 3 किलोमीटरवरून आणली. गावाच्या विकासासाठी भरपूर दादांनी प्रयत्न केल्यात. जयंतराव पाटलांनी भरपूर प्रेम केल्यात. हे आहे असं बघ. दुसऱ्या बाजूला भाजपनं पण इथं उमेदवारी दिलेल्या आहेत. त्यांचं काय काम आहे का, किंवा ते पण विकास केला आहे असं म्हणतायत? आता कसं झालं या इमारत वगैरे आम्ही सगळ्या बांधल्या, कलर द्यायचं तेवढं फक्त काम त्यांचं चालू आहे. सध्या नुसतं एका गावातील फक्त रस्त्याची कामं राहिलेली आहे. ती रस्त्याच्या कामं तेवढी त्यांची सत्ता आल्यापासून चालू आहे. नाही घोषणेचा नुसता पाऊसच कुरळपमध्ये पडतो असं आहे. नुसतं कलर द्यायचं काम आहे, म्हणजे रस्त्याचं फक्त कामं राहिल्या. ती सगळे काम प्यार दादांनी 1 नंबरमध्ये केल्या. मला वाटतंय मयत झालेला माणूससुद्धा त्या स्मशानभूमीत गेल्यानंतर तो स्वर्गातच जात असेल, अशी 1 कोटीच्या वरची स्मशानभूमी कुरळपमध्ये प्यार दादाच्या नेतृत्वाखाली मी दादांनी बांधून दिली. तर कुठलं काम राहिलं आहे असं काही नाही. दुर्दैवानं फसवा-फसवीच्या ह्याच्यात म्हणा किंवा पैशाच्या वापरामुळं दादांच्याकडची सत्ता आमच्या 38 वर्षानंतर गेली. एवढंच दुर्दैव झाले. पण नुसता कलर द्यायचं गावात काम चालू आहे बघा त्यांचं. बाकीचं काय नुसता घोषणेचा महापूरच आहे. आता संधी देताना कुरळपकर कुणाला देतील वाटते? अभिजित पाटील आबा यांना प्रचंड मत देणार कुरळपमधील लोक. आणि जे राष्ट्रवादीचे शशिकांत वायदंडे आहेत, तालुका पंचायतचे उमेदवार, यांना भरपूर कौल गाव कुरळपमध्ये पडणार. यांच्याशी मी चर्चा केली. तुम्हाला काय वाटते, एकंदरीत या जिल्हा परिषद मतदारसंघात कोण कामं करते, कामाचा माणूस कोण आहे? अभिजित पाटील करतात कामं?
काय कामं केले ते? कामं केले ते म्हणजे आतापर्यंतच्या जिल्हा परिषदच्या एक आम्हाला कळतंय असं अभिजितनं कामं केलेले ना. हां. अभिजितनं काम केलेलं त्यांच्या कारकिर्दीत ज्या वेळेला ती जिल्हा परिषद सदस्य झाली त्यावेळेला इथलं आमच्या दवाखान्याचं तिने अतिशय चांगलं काम केलेलं आहे. केलं आहे का तर केलं आहे. आणि जरी आम्ही त्यांच्या मागच्या वेळेला जरी ते आमच्या विरोधात होते, पराभूत झाले, तरी तिने काम कधी सोडलं नाही. म्हणजे प्रामाणिक कामाचा माणूस. आणि दुसरं आत्तापर्यंत त्या माणसानं कुणाकडं कुणाला तर फसवावं, एखादं म्हणजे 4 रुपये घ्यावं, काहीतरी करावं असल्याला तो माणूस नाही. स्वतःच्या रानात कधी तो माणूस जात नाही. म्हणजे अतिशय चांगला माणूस आहे तो, मान्यच करायला. आणि आतापर्यंत अभिजितला 1-2 वेळेला म्हणजे उमेदवारी दिली, त्यावेळेला 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तिने चांगलं काम केलं. त्याच्यानंतर पुन्हा तिने जी कामं केली ती अतिशय प्रामाणिकपणाने केली. आणि नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली म्हणजे जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली मला वाटतं 1, 2, 3, 4 वेळेला जिल्हा परिषद आम्ही राष्ट्रवादीनं अतिशय चांगल्या मतानं शिटा आणल्या. फक्त 1 वेळा अपवाद जर वगळला तर अतिशय चांगला. आणि अभिजित पाटील हा माणूस अतिशय म्हणजे कामाचा माणूस आहे. 100% कामाचा आहे का तर आहे. आणि भ्रष्ट कारभार असा त्यांच्या हातनं कधी झालेला बी नाही आणि होणार बी नाही असा माणूस आहे. एक एक गरीब कुटुंबातला असून दे, परंतु चांगला माणूस आपला, प्रामाणिकपणाचं काम अतिशय चांगलं करणारा माणूस. एकंदरीत काय सांगशील मित्रा, काय वातावरण आहे? सध्या मशालीच अभिजित आबांचं वातावरण आहे का? कारण काय? काम चांगलं आहे, संयमी नेतृत्व आहे आणि एका फोनवर काम होणार नेतृत्व. काय अनुभव सांगशील? तू कशासाठी फोन केलेला? अनुभव म्हणजे आमच्या जिल्हा परिषद गावात जी गावं येते ती जिल्हा हां, परिषद त्या गावातल्या मित्रांनी मला अनुभव सांगितला ना, बाहेरच्या गावातलं सांगितलं बाबा हे काम करायला लागते, माझं एका फोनवर काम झालं तुझं बी होणार भविष्यात. काय नाही, कामाचा माणूस आहे. कामाचा माणूस आहे. आणि एवढंच नाही की प्रत्येकजण म्हणतो की आमच्या गावात बघा असं आहे तसं आहे. प्रत्येक गावात जर तुम्ही गेला असा आता जातायच बघा, हां. अभिजित पाटलाविषयी अतिशय चांगलं वातावरण आहे. आणि 100% विजयाची खात्री मी सांगतो त्यांना. आता तुम्ही खात्रीच देताय म्हणल्यावर हो देतोय. का एखाद्या माणसाला जर कुठं नावं ठेवायसारखा जागाच नाही त्या माणसाला, तर हे मान्यच करावं लागेल आम्हाला. जाऊया पुढं, आणखी काही नागरिकांशी बोलूया. चिक्कुर्डे मतदारसंघामध्ये मी आलोय. सध्या सांगली जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये जातोय. विकासाच्या अनुषंगानं, माणसांच्या अपेक्षांच्या अनुषंगानं काय वातावरण आहे आपण पाहतोय. सध्या मी आहे वशीमध्ये, चिक्कुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघ येतो आहे. एकंदरीत काय सांगाल, वातावरण काय आहे? कोण आघाडी घेईल, कोण पिछाडीवर राहील? सध्या चिकोडे जिल्हा परिषद मतदारसंघात माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माननीय अभिजित पाटील हे आघाडी घेतील असे एकंदरीत चित्र आहे. आणि विकासाच्या दृष्टिकोनातून आमच्या मतदारसंघात जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून पहिले जिल्हा परिषद सदस्य माननीय बाळातात्या पाटील यांनी भरपूर विकास केलेला आहे. आणि त्यांच्या माध्यमातून व आमदार मानसिंग भाऊ यांच्या माध्यमातून आमच्या चिकोडी जिल्हा परिषद मतदारसंघात भरपूर विकासाची कामे झालेली आहेत. विकासावर जर बोलायचं झालं, तुम्ही म्हणताय भरपूर विकास झाला, काय नेमकी विकासाची संकल्पना? आमच्या वशी गावात लक्ष्मी पाझर तलाव हा पहिला पाझर तलाव होता तो सध्या त्याचं सुशोभीकरण सुशोभीकरण केले पुरा. तो पाझर थांबवून त्याचं हे केलेलं आहे, म्हणजे पुनर्क्षम पुनर्क्षम केलेला आहे. व आमचे गावात बोर असून देत किंवा मशानभूमीची कामं असून देत, हरिजन वसाहतीची मशानभूमी, पुन्हा तुमच्या मातंग समाजाची मशानभूमी व आमच्या हिंदू मशानभूमी यासाठी त्यांनी भरपूर निधी दिलेला आहे. हां. एकंदरीत आता तुम्ही म्हणताय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा महाविकास आघाडी एकंदरीत इथं आघाडी घेईल, ही जे उमेदवार उभारले आहेत हे जनसंपर्कात आहेत का? हो, जनसंपर्क आहेत. त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. प्रत्येक माणसाच्या अडीअडचणीच्या वेळी ते धावून येतात. एकंदरीत नागरिक म्हणून तुमच्या काय अपेक्षा, पुढच्या 5 वर्षात काय व्हायला पाहिजे, विकास कामं इथली या उमेदवारांच्याकडनं तुमच्या अपेक्षा काय आहे?
या उमेदवारांच्याकडं आमच्या तशा रस्त्याच्या अपेक्षा आहेत व शेतीच्या कामाच्या भरपूर अपेक्षा आहेत, अजून व्हायला पाहिजेत. बरं. हे उमेदवार जे आहेत ते सक्षम आहेत, करतील असं वाटतंय. हो, सध्या अभिजित शिवाजी पाटील हे हं. सक्षम उमेदवार आहेत व त्यांना त्यासाठी तरी माननीय जयंतराव पाटील यांनी उमेदवारी पात्र ठरवलेलं आहे. ओके, धन्यवाद. धन्यवाद. परिषदेच्या अनुषंगानं काय नेमकं वातावरण आहे कुरळपमध्ये? आता ह्या वर्षी जिल्हा परिषदचं इलेक्शन जाहीर झाले. मुळात सरकारनं 5-6 वर्ष महाराष्ट्र शासनाच्या किंवा निवडणूक आयोगानं 5-6 वर्ष निवडणूकच घेतली नाही. हे फार मोठं लोकशाहीचं एक दुर्दैव आहे की निवडणूक वेळेत झाली असती तर आमच्यासारख्या सामान्य माणसांचा विकास झाला असता, सामान्य माणसांची कामं झाली असती. आता अभिजित पाटील म्हणून चिकुर्ड्याचे उमेदवार आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांचं काम बघितलं तर अतिशय स्वच्छ चेहरा, प्रामाणिक चेहरा, काम करायची तळमळ असणारा चेहरा आणि विरोधी बाजूचा उमेदवार आहे. दोघांची तुलना केली तर अभिजितआबांना चिकुर्डे ग्रामपंचायतमध्ये ते सरपंच होते. दीर्घकालीन त्यांची ग्रामपंचायत सत्ता चिकुर्डीमध्ये. प्रशासकीय कामाचा बराच अनुभव आहे. त्याचबरोबर त्यांनी 5 वर्ष जिल्हा परिषदमध्ये काम केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आमच्या कुरळप गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राची जी इमारत आहे ती आजचा सांगली जिल्ह्यात कुठेही इमारत अशी नाही. सुसज्ज, सर्व सोयीयुक्त एक्सरे मशीन आहेत, 2 डॉक्टर आहेत, सगळं म्हणजे अगदी सगळं सर्व सोयीयुक्त ऑपरेशन थिएटर आहे. इथं सगळं म्हणजे सामान्य गरीब कुटुंबातली महिला असतील त्यांचं प्रसूती इथं होऊ शकत्या. सगळं सर्व सोयीयुक्त असं प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत केलेली आहे. तेथील डॉक्टरांना राहण्यासाठी त्यांनी त्यांच्या क्वार्टर्सची सोय केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी आता आबा म्हणजे दादा आमच्या गावचे PR दादा हे जवळजवळ आमचा जन्म झाला नाही त्यावेळीपासून दादांचं गावात काम चालू आहे. त्यांनी 1987-88 89च्या काळात म्हणजे आमचा जन्म त्यावेळी स्कीमचं पाणी नामदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या रूपानं आमच्या गावाला जी कोणी आता हरित क्रांती केली असेल तर नामदार जयंतरावजी पाटील साहेब यांचे आणि यांचं फक्त कर्ते धरतं कोण नाही तर PR पाटील दादा यांच्या रूपाने आम्हाला बघायला मिळालं. आज आमच्या गावात ही डबल मजली घरं बघताय, गाडी बघताय, बंगलं, गाड्या, 4 चाकी गाड्या, हे सगळं कशामुळे झालं तर आमच्या गावात हनुमान सहकारी पाणी पुरवठा स्कीम आहे. ही योजना PR दादांनी केली. त्या स्कीममुळं आमचा कशाचा ऊस न जाणारा माणसा माझा आज 2-250 टन ऊस जातो. आमच्या घरात गाड्या 3-4 गाड्या आहेत. सगळं हे कुणामुळं आलं तर ही गावात पाणी आलं. वारणा नदीवरनं 3-4 किलोमीटरवरनं लिफ्ट इरिगेशन केलं. दुर्दैवानं 1995-96च्या काळात आमचं जॅकवेल पडलं स्कीमचं. तरीसुद्धा नामदार जयंतराव पाटील साहेबांनी PR दादा कारखान्याचे चेअरमन होते. त्यांनी पाठीवरती हात ठेवला आणि म्हटले की दादा काहीही लागून दे मदत, जॅकवेल 1 महिन्याच्या आत उभा करा, गावातल्या लोकांचा ऊस वाळता कामा नये. मग वशी, लाडेगाव, जकराईवाडी आणि कुरळप करंजवडी असं 3 स्कीमचं जॅकवेल होतं. ते जॅकवेल पडलं पण म्हणजे काय त्याचं हे झालं. पडल्यानंतर नवीन स्कीमचं तात्पुरती व्यवस्था केली, पाणी लगेच चालू केलं. सगळं म्हणजे पूर्वपदावर ते जनजीवन. नाहीतर आता बघताय तुम्ही त्याचा आता बघताय एखादी घटना घडली पुण्यासारख्या शहराच्या ठिकाणी एखादं पूल पडलं त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं का, त्याचं ही झालं का, त्याचं पंचनामा करा, ही असले आता ही बघताय भाजप दुसऱ्या सरकार. बाजूला भाजप सरकारनं देखील इथं उमेदवार दिलेले आहे. भाजप सरकार देखील विकासाची हमी देते, आम्ही वेगवान विकास करतो असं सांगतंय. याकडे कसं बघताय? आता माझ्यासारखा तरुण आहे. तरुण माणसानं आता आम्ही काय केलं पाहिजे, आम्हाला एक रोजगाराची संधी मिळाली पाहिजे. भाजप सरकारनं काय केलं, रोजगार प्रत्येक सहकारी सरकारी ज्या कंपन्या होत्या ह्या कंपन्या प्रायव्हेट करायचं काम केलं. त्यामुळे प्रायव्हेट केले काय केलं, रोजगाराचं निर्बंध आलं. जिथं 50 माणसं काम करत होती तिथे 5-10 माणसावर काम. यांनी रोजगार दिलाच नाही. आणि सगळ्यात मोठी फसवणूक कुणी केली असेल तर यांचा जो मेन म्होरक्याच जो अलिबाबा आहे तोच फसवणूक लबाड आहे. या अलिबाबानं सांगितलं की 15 लाख तुम्हाला देणार आहे. तुम्हाला मिळालं का 15 लाख? मला तर काही मिळालेलं नाही. तुम्हाला मिळाले का? नाही. 15 लाख देतो म्हणले. लबाडीचं धोरण सगळं यांचं धोरणच लबाडाचं आहे. त्यांचं अमित शहा काय म्हणले की ये चुनाव के ये स्ट्रॅटर्जी रहती. म्हणजे लबाड बोलायचं, काय पण करायचं आणि सत्ता हस्तगत करायची. नाही जर लोकांनी निवडून दिलं तर त्यातलं आमदार फोडायचं, खासदार फोडायचं, सत्ता स्थापन करायची. आणि हे काय आता सर्वसामान्य जनता 1500 रुपये 2000 लाडक्या बहिणीचे पैसे हे काय आता लोक काय समाधानी नाहीत.
आज रोजी शेतकऱ्याचा मोठा आभाळ प्रसंग असा आहे की कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली नाही. नुसतं पुढचं आता हिने काय केलं 30 जूनची तारीख दिली. 30 जूनला आता आमची ऊसं जातील. ऊसातनं आमची सोसायटी पीक कर्ज भागायचं राहतंय का? नुसतं फडणवीसनं सुद्धा फसवायचं काम केलं आहे. आमचं आता ऊसातनं पैसे जाणार कर्जमाफी म्हणजे आमचं कर्ज भागल्यावर तो कर्जमाफी कशाच देणार आहे? नुसतं लवाडीचं धोरण दाबून बोल रिटून बोल लवाड बोलायचं एवढ्याशिवाय भाजप सरकारचं काय धोरण नाही. आणि विरोध गटाचे आमचे उमेदवार आमच्या गावातले आहेत आता विरोध पार्टीचे आहेत त्यांचं काय काम काहीच नाही गावात. नाही काय का? केले गावात काहीच काम केलं नाही. ज्यावेळी पी आर पाटील दादांची 38 वर्षाची सत्ता होती ग्रामपंचायत कधीही विरोधकाला म्हणजे शिवाजी महाराजांनी ज्यावेळी सांगितलं होतं की रयतेच्या माझ्या प्रत्येक माणसा गवताच्या काडीलाही धक्का लागून देणार नाही असं गावातलं एक नंबरचं काम होतं की गावातल्या प्रत्येक नागरिकाला ही ग्रामपंचायत आपली वाटत होती. विरोध पार्टीचा जरी गेला तरी ये बाबा बस बाबा चहा पी काय काम आहे तुझं सांग. काम करायची धोरण होतं काम करायची मानसिकता होती. आणि आता कसं झालंय आमच्या गावात आता लोकांना वाटलं की तुम्हाला माहिती आहे बऱ्याच दिवसाची सत्ता असली की लोकांच्या मनात एक फेक म्हणजे नरेटिव्ह येते की जरा बदल झाला पाहिजे. लोकांनी बदल केला ठीक आहे बदल केला त्याबद्दल काही अडचण नाही. आम्हाला वाटलं की त्यांनी नवीन आता सुशिक्षित त्यांनी एक मुद्दा घेतला की सुशिक्षित आमचा सरपंच सुशिक्षित निवडून द्यायचा. आता सरपंच सुशिक्षित आहे BMS डॉक्टर आहे काय काय आहे आम्हाला वाटलं आम्हाला पण आम्ही विरोधीच होतो. आम्हाला वाटलं की डॉक्टर आहे बाबा काहीतरी नवीन गावात आणल गावात नवीन काहीतरी करेल. डॉक्टराचं प्रथम प्राधान्य काय आहे तर गावातल्या सामान्य नागरिकाचं आरोग्याची व्यवस्था करायला पाहिजे होती की नाही. आज तुम्ही कुठल्याही गावातल्या सामान्य नागरिकाला विचारायचं की 15 दिवसात ह्या जवळजवळ महिना झालं की गावात पाण्याची व्यवस्था काय आहे. पाण्याची सुद्धा अतिशय गढूळ पाणी येते. पाण्याची सुद्धा त्यांना नियोजन करता आलेलं नाही. सगळं आता मगाशी आमचे ग्रामपंचायत सदस्य बोलले सगळं व्यवस्थित सगळं ऐकतं आहे. ज्यावेळी दादाने ग्रामपंचायत सत्ता गेली काय तर कोटीच्या वर निधी तरतूद करून ठेवलेली होती की बाबा ह्या काय असणार निकाल काय असणार? निकाल 100% मी सांगतो अभिजित आबांची मशाल आणि आमचा शशिकांत वायदंडे म्हणून पंचायत समितीचा जो उमेदवार आहे त्यांना जयंत दारिद्र्य निर्मूलनच्या माध्यमातून माननीय जयंत पाटील साहेबांनी आमच्यात योजना राबवल्या. जयंत दारिद्र्य निर्मूलन म्हणजे याचं काय आहे जयंत दारिद्र्य निर्मूलन सर्वसामान्य गोरगरीब ज्यांना कोणीही नाही म्हणजे जे दारिद्र्य रेषेच्या बिलो पॉवर लाईनच्या खाली आहेत त्या लोकांचा काहीतरी लाभ करायचा त्यांना आपल्या प्रवाहात आणायचं त्यांना काहीतरी चांगल्या सुखसोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत त्यांचं आरोग्याचा प्रश्न मिटलं पाहिजे. आता आज रोजी आमच्या गावात 2-3 पेशंट असे आहेत की त्यांना पॅरालिसिसचं आजार आहेत पॅरालिसिसमुळं आजार आहेत त्यांना अगदी बिलो पॉवर लाईनचे दारिद्र्य रेषेतल्या लोकांचे कुटुंबातले लोक आहेत त्या लोकांना त्या नागरमंडळीला औषध घ्यायला सातवा गाड्या जायला नाहीत. त्या जयंत दारिद्र्य निर्मूलन काय सगळ्यात महत्त्वाचं काम त्यांना गाड्या देणं त्यांचा आरोग्याचा प्रश्न हा प्राधान्यक्रम आहे जयंत दारिद्र्य निर्मूलन. सत्य काय करू लोक जाणतात 100% इथल्या नागरिकांना लोकांनी- वस्तुस्थिती माहिती आहे. लोकांनी माझं मत आहे लोकांनी डोळे मिटावं गावातल्या लोकांनी डोळे मिटून पाठीमागं 5 वर्ष फक्त आपल्या अंतकरणाला विचारावं की पाठीमागच्या 5 वर्षापूर्वी दादानी गावासाठी काय केलं. उत्तर मिळेल. उत्तर मिळेल प्रत्येकाचं उत्तर मिळेल. आणि माझं एक मत आहे की प्रामाणिकपणे काम करणारा माणूस प्रामाणिकपणे उद्योग व्यवसाय चालवणारा माणूस निवडून आला पाहिजे. 1 नंबरची आणि सगळ्यात महत्त्वाचं 1 नंबरची कामं करणारा 1 नंबरचा उद्योग व्यवसाय करणारा 1 नंबरमध्ये ज्या लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारा 1 नंबरचा उमेदवार कोण असेल तर ज्यांचं बॅलेट पेपरवरतीच नाव 1 नंबरला आले ते अभिजित पाटील आबा आहे. धन्यवाद. थँक्यू. काय सांगशील मित्रा काय नेमकं वातावरण आहे? आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांनी ज्यांच्यावर चिकोडी या जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार अभिजित पाटील आबा हे यांचं कामही चांगलं आहे अतिशय आणि ती मनाने दिलदार बोलणं दमदार नेतृत्व शानदार असे ते सर्वांचे लाडके आबा आहेत. मला तर माझं वैयक्तिक मत आहे की आबांना माशाली या चिन्हासमोर बुटन दाबून प्रचंड मताने विजयी करावं. धन्यवाद. काय सांगाल वशीमध्ये एकंदरीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजपाशी लढत होणार आहे? हे बघा राष्ट्रवादीचा इथं कामाचा डोंगर उभा केलेला आहे राष्ट्रवादीने जे आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून मानसिंगराव नाईक ह्या विभागाचे आमदार असल्यामुळं जे जयंत पाटलांना कामं इथल्या स्थानिक प्रतिनिधींनी सुचवली किंवा गाव लेवलच्या नेत्यांनी ती कामं मानसिंगभाऊनी त्यांच्या पंचवार्षिक कालावधीत पूर्ण केली. आता भाजपचे आमदार सत्यजित देशमुख 1 वर्ष होऊन गेलं
पण अजून काही तर कामाचा ठावठिकाणा कुठं दिसत नाही. आणि नुसता त्यांचा बोलगेवढेपणा आहे काय. याचं माणसाने गोड बोलायचं, योजनाची फसव्या योजनाची नावं सांगायची. आता योजनाचं जेवढ्या चालू केल्या त्यातल्या किती चालू आहे त्या, हे महत्त्वाचं आहे. बरं योजनेतलं पैसे मिळते ती ती पैसे बाजारभावाच्या दरात किती आपलं जातात बाजारात. आज भाजीपाला घ्यायला जावा, डाळी घ्यायला जावा, गोडे तेल घ्यायला जावा, पेट्रोल घ्यायला जावा. GSTमुळं ह्या भाजपनं महाराष्ट्राची आजची धूळधाण शेतकऱ्यांची सर्वसामान्य माणसांची केलेली आहे. तर ह्यासनी एकच उत्तर मिळेल की ह्या जिल्हा परिषदेच्या मतदानातनं जनतेनं त्यांचा आक्रोश व्यक्त करावा आणि करतील अशी आमची 100% खात्री आहे. एकंदरीत योजनाकडनं पैसे येत असले तर महागाई वाढवून पैसे घेतल्यात असा तुमचा आरोप आहे. 100%. 100%. आता आम्ही नोकरीला आहे, महिन्याला पगार कवा झाले दाखवा शासकीय नोकरदारांचं. पैसे इकडं वापरतात ती. इकडं मग सरळ मतदानाला लाच दिल्या गत नाही. आणि महिला वर्ग काय झालं तर आज रोजंदारी करणाऱ्या पैशावर जरा खुश होतो, नाही असं नाही. पण त्यांच्यात आत अतिशय संतोष आहे. म्हणजे की बोलून दाखवतात त्या. काही महिलांचं बंद झालं, मग त्यांच्यात 4 व्हीलर गाडी असेल त्यांचं बंद, किंवा त्यांचं RCC घर असेल तर त्यांचं बंद. त्यांना मिळतो ते आता शांत झाले आहेत. आता राहिलाय प्रश्न कुठला, रोजंदारी करणाऱ्या महिलांचा आहे. तर त्याने पैसे मिळाले तर ते बाबा हे पैसे कुठं जातात सगळं लक्षात त्यांच्या यायला लागलेलं आहे आता. त्यामुळे त्या पैशाचा काय आता संबंध येणार नाही. साहेबांच्या माध्यमातून आज इथं उभा राहिलं तर डोंगरापात्र बघितलं तर अगदी गवताळ सगळा प्रत्येक दिसत होता. त्यांनी स्कीमच्या माध्यमातून 1994 पासून या गावाला सुजलाम सुफलाम आज ही RCC घरं, बंगलं, रस्तं ही दिसते ती. आणि हा सगळं हायवे रस्त्याचं काम चालू आहे. हे आदरणीय मानसिंग भाऊच्या माध्यमातूनच काम त्यांनी मंजूर करून घेतलेलं ते चालू आहे. त्यामुळं आता काय कोणी छातीलंही बडवायचं काम नाही की सरकारनं रस्तं केलं, याव केलं. जयंत पाटील साहेबांनी या गावाचा पाझर तलावा होता त्याचं साठवण तलावात रूपांतर करून जवळजवळ 9.5 कोटी रुपये, 9.5 कोटी नाही का हो, हां एवढं पैसे मंजूर करून ते काम पूर्णत्वास नेलेलं आहे. आणि त्या माणसानं आपल्यासाठी काय करायचं आहे. आज बरेच लोक त्यांच्या ह्याच्यात समूहामध्ये सर्व्हिसला आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. इथून पुढं सगळं लावलं तर खमक्या माणूस म्हणून जयंत पाटील यांच्याकडेच माणूस बघते, दुसरं काय नाही. आणि ह्यांच्यात पुढाऱ्यांची संख्या अतिशय प्रचंड आहे काय. त्यामुळे ह्यांचा ताळमेळ कसा त्यांचा बसवायचा म्हणजे कुणाचं म्हणायचं? हां. भाजपवाल्यांच्यात हां, हां. सदा खोत आहेत, पुन्हा तुम्हाला सांगतो महाडी कंपनी आहेत, हां. ती जे त्याच्या माध्यमातून कामं करतात. पण त्यांचा मेळ कसा बसत नाही. ह्या गावात काम करायचं झालं तर मग माडकांची शिफारस घ्यायला लागते, किंवा मग सदाभाऊंची घ्यायला लागते. मग यांना तिकडनं मंजुरी येते का. तरी 48 गावचा हो प्रश्नच आहे हो. तसं जयंत पाटलांच्याकडं काय तसलं नाही. ह्यांनी सुचवावं आणि त्यांनी करावं. कुठलाही त्यांनी शब्द आजपासून प्रमाण मानलेला आहे कुठल्याही 48 गावातला. आणि त्या माध्यमातून आपण सद्य परिस्थितीला तर जिल्हा परिषदला 1 नंबरचं वातावरण आपलं महाविकास आघाडीच्या अभिजित पाटील आणि आमचे हे वायदंडे यांच्या बाजूने 100% कौल चांगला आहे माणसांचा. फक्त मतातनं रूपांतर होईल किंवा आर्थिक सोय ह्यांचं चाललंय त्यांचं काय काय. पण आमचा उमेदवार कुठला पैसे देणाऱ्यातला नव्हतं, काय असेल ते सरळ मार्गी आर्या पार निवडून येते. 100% येणार, त्यात काय प्रश्नच नाही. धन्यवाद. आभार आहे. तिला एकदा एकंदरीत वातावरण इथं काय आहे? पंचायत समिती जिल्हा परिषदला इथून महाविकास आघाडीकडून अभिजित पाटील आबा हे रिंगणात उभे राहिलेले आहेत. त्यांच्या विरुद्ध हे अशोक पाटील तात्या हे पण आहेत. पंचायत समितीला शशिकांत वायदडे हे महाविकास आघाडीतून तुतार या चिन्हावर निवडून उभे राहिलेले आहेत. तसा कल बघितला असता तर सर्वप्रथम आम्ही अभिजित पाटील आबा यांनाच प्राधान्यक्रम देऊ इच्छितो. मानसिंग भाऊ जयंत पाटील यांच्या माध्यमातून या गावामध्ये भरपूर विकास कामं झालेली आहेत. सर्वप्रथम सांगायचं म्हणले तर उशी गावासाठी जयंत पाटील साहेबांनी मागल्या 30 ते 35 वर्षापूर्वी वारणा नदीवरून थेट पाईपलाईन आणून सर्व शेतीला पाणीपुरवठा केलेला आहे. त्याच्यानंतर बघितलं असता की उशी गावासाठी पाझर तलावासाठी जवळजवळ 9 ते 9.5 कोटी माननीय जयंतराव पाटील आणि मानसिंग भाऊ यांच्या माध्यमातून मिळालेले आहेत. तसंच गावातील सर्व अंतर्गत रस्ते, समाज मंदिर किंवा आमच्या महादेव मंदिराला सुद्धा भरपूर निधी माननीय मानसिंग भाऊ यांच्या माध्यमातून मिळालेला आहे. ओके. हॅलो, नंबर टाकला की साहेब तुम्हाला टेक्स्ट केला? टेक्स्ट ठीक. म्हणून तुम्ही कोण बघता इथं कोण? सक्षम उमेदवार म्हणून सर्वप्रथम आम्ही अभिजित पाटील आबा यांनाच प्राधान्यक्रम देऊ इच्छितो.
इथल्या विकास कामांसाठी ते आहेत उभा आहेत हो आहेत सर्वप्रथम विकास कामासाठी त्यांची गेल्या पंचवार्षिकला पण टर्म एक होती, जिल्हा परिषदमध्ये निवडून आली होती. त्यांची सुद्धा कामगिरी योग्य आणि दमदारच आहे. म्हणून सर्वप्रथम आम्ही त्यांनाच प्राधान्यक्रम देऊ इच्छितो. इथला निकाल बघायचं झालं तर कोण आघाडी घेईल किंवा कोण गुलालापर्यंत पोहोचेल वाटतं? सर्वप्रथम अभिजित पाटीलच हे 100% विजयी होणार याची आम्हाला विश्वास आणि खात्री आहे. ओके, धन्यवाद. ओके. आता वशीत काय वातावरण आहे जिल्हा परिषदेच्या? वशीत वातावरण असं आहे, साहेबांनी फार आमच्या उपकार केलेला आहेत. आमचा जे वशीचा जी हिरवट कायापाया जे केला आहे त्याने, ती कधी आम्हाने इथं कुरडूसुद्धा आमच्यावर रानातनी कधी उगवत नव्हता. त्यामुळं लोक समृद्धी आहे ती, सुखच पाहिजे ती. एकाएकांच्या घरात गाड्या मिळत नव्हत्या, सायकल मिळत नव्हती, ती आज 4 चाकीत फिरते ती. एका घरात 3-3 गाड्या आहेत, 4-4 गाड्या आहेत. आणि असं जर मतदारांनी जर ही ओळखत नसलं तर कशाला तर बोलायचं, काय तर करायचं किंवा कशासाठी तर मागं लागायचं, ही मतदारांनी सगळ्यांनी ओळखली पाहिजे. आणि ह्याशिवाय की केंद्रापासून पक्षापर्यंत किती अन्याय चालला आहे लोकांवर, ही फक्त त्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे, एवढं सांगतो. आता ही सगळा शिवार जर बघितला तर संपूर्ण सगळा हिरवागार आहे, कधी कुठं गुंटाभर शिल्लक राहिलं नाही. आणि स्कीमच्या बाबतीत म्हटलं तर 1 नंबर काम आहे वशीचं. कारखान्यांचं साहेबाचं आमच्यावर लक्ष आहे स्कीमवर. त्यामुळं आम्हाला सगळी लोक सगळी समाधान आहे. ती कधी असं घडणार नाही की साहेबांनी मतदान कमी पडणार नाही वशीत, एवढी आम्ही ग्वाही देतो. दुसऱ्या बाजूला भाजप पण आम्ही विकास करतोय म्हणते. भाजपचा विकास वशीत काय झालाच नाही. काय वशीत केलं त्यांनी सांगा? भाजपचा आत्ता 2 वर्षात हिंचलं त्यांनी विकास केला असेल कुरळपचा, जो आता नेता उभा राहिला आहे, ते वशीसाठी त्यांनी काही केलंच नाही. तर मग काय त्यांची मतं त्याची कशी देणार आम्ही? हे विकास नाही तर मतच नाही. नाही मतं बरोबर आहे, सगळीकडेच आहे ती. वशीत काय वातावरण आहे? वशीत वातावरण चांगलं आहे आमचं, साहेबांचं उपकार आहेत. आम्ही 60% मतदान वशीतलं घेऊ शकतोय. 60%. 60%. धन्यवाद. धन्यवाद. एकंदरीत जिल्हा परिषद निवडणुकीकडे कसं बघताय, कोण आघाडी घेईल? चिकोडी मतदारसंघात मान्य श्री अभिजित पाटील आबा हे इथं मागं पहिल्यांदा पंचवर्षीला निवडून आले होते. त्या टायमाला आमच्या गावात भरपूर विकास कामं अभिजित आबांनी केलेली आहे ती. आणि आता जयंत पाटील साहेब आणि आबा हे दोघांनी फुल ताकद लावून ह्या मतदारसंघात आबा ही 100% निवडून येणार असं जयंत पाटील साहेबांनी परवाच येऊन वशीत सांगितलेलं आहे. आणि त्या बाबतीत काय अडचण नाही. आणि त्याच्या खालोखाल सीट आहे ती वायडेंडी सरांची आहे, ती सगळं लय मतांनी सीट निवडून येणार आहे वशी गावात. कारण काय? कारण त्यांनी रेशन कार्डाचं कामच प्रत्येक घरटी त्यांनी काम केलेलं आहे. घरटी काम केलं. हो, रेशन कार्डाचं. आणि आत्ता आपले अभिजित पाटलांनी पेय योजनेतनं आम्हाला पाणी पुरवठा केलेला आहे. वशीला स्वच्छ पाणी अख्ख्या वाळवा तालुक्यात सगळ्यात जास्त पाणी वशीचं चांगलं म्हणून प्रसिद्ध आहे. कारण अभिजित आबांनी स्वतः ह्याच्यात लक्ष घालून जिल्हा परिषद सदस्य असताना वशीला 1,04,00,000चं स्कीम आणून पाणी पुरवठा केला. परत पाटील मळा, निकम मळा, पवार मळाला वस्ती शाळा तिने स्वतः जिल्हा परिषद सदस्य असताना उभा करून तिथली आत्ता जिल्हा परिषद शाळेतली मुलं कमी येते पण वस्ती शाळेत मुलं जास्त येते. तिथं आता त्या बिल्डिंगला 10 लाख रुपये मंजूर करून 1 नंबर बिल्डिंग चालू आहे वस्ती शाळेची. आणि वस्ती शाळा ही अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करायचं चालू आहे. आणि आबांनी जिल्हा परिषद सदस्य असताना भरपूर विकास कामं वशीत केली. ती एकंदरीत तुम्ही त्यांच्या कामावर समाधानी आहे. विरोधक म्हणतात आम्ही कामं देखील केली आहेत. विरोधक आमच्या गावात पहिल्यांदा आत्ता यायला लागली ती 2 वर्ष झाले. विरोधक ही माहीतच नव्हते. विरोधकांनीच आबांनी मदत करून ग्रामपंचायतला आबांनी मदत करूनच विरोधकांची सत्ता आणलेली होती. पण त्यांनी माघार घेऊन आबासनी ह्यावेळी बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे होतं. तसं केलेलं नाही. तसं केलेलं नाही. निकाल काय असणार? निकाल हे काही 100% मशाल निवडून येणार, त्यात काय बदल नाही. आणि खाली तुतारी येणार. धन्यवाद. तर या जिल्हा परिषद मतदारसंघाच्या अनुषंगानं आपण कुरळप आणि वशी या 2 गावातील नागरिकांशी बोललो. एकंदरीत नागरिकांचा कल पाहता इथल्या विकास कामासाठी असेल, शेतकऱ्यांना पाण्याची योजना असेल, एकंदरीत इतर विकास कामं असतील, यासाठी जयंत पाटील यांनी काम केलेलं आहे. आणि तेच इथलं हे समृद्धी असेल, विकास असेल करू शकतील असा विश्वास इथल्या नागरिकांनी व्यक्त केला. त्यामुळे एकंदरीत महाविकास आघाडीसाठी इथं पोषक वातावरण असल्याचं चित्र आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.